1972 साली ज्ञानेश्वरांची समाधी उघडण्याविषयीचे प्रकरण नेमके काय आहे तेच आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा. तर मंडळी, 1972चा काळ हा अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा होता. त्यावेळी त्यांची दृष्टी पडली माऊलींच्या समाधीवर. संजीवन समाधी म्हणजे काय हे समजून न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली. त्यावेळी झालेली सविस्तर घटना थोर शास्त्रज्ञ R.N. शुक्ल यांनी सांगितली ती अशी की त्यावेळी वारकरी संप्रदायातील थोर व्यक्ती हरिभक्तपरायण मामासाहेब दांडेकर हे होते. त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला. आळंदीची समाधी उघडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मूलनाचे लोक येत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की जर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या शरीरातील हाडे तरी सापडतील. मामासाहेबांसमोर खूप मोठा प्रश्न पडला होता. यांना रोकायचे कसे त्यावेळी शुक्ल साहेब यांनी मामासाहेबांना सांगितले, माऊली पाहून घेतील. दुसरा दिवस उजाडला. सकाळीच 200-250 माणसांचा ट्रक पुण्याहून आळंदीला जाणार आहे असे समजल्यावर त्यांच्या अगोदर मामासाहेब दांडेकर व शास्त्रज्ञ शुक्ल साहेब आळंदीला पोहोचले होते. शुक्ल साहेबांनी सोबत 3 मीटर्स घेतले होते. त्यातला एक होता गी ग्रम्युलर काउंटर. त्यात एक्सरे, अल्फा, गॅमा, बीटा नावाचे जे किरण किंवा ऊर्जा असते ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाहीत हे शोधून काढू शकतो. ते मीटरवर दाखविले जाते. त्याला गी ग्रम्युलर स्किंटिलेशन काउंटर असे नाव आहे. तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून 6 फूट अंतरावर ठेवला. दुसरा मीटर, ज्याला थर्मिस्टर बोलोमीटर म्हणतात, तो घेतला होता. त्याने अल्ट्राव्हायोलेट इन्फ्रारेड आहेत की नाही हे पाहता येते. तोही मीटर समाधीजवळ ठेवला. आणि तिसरा म्हणजे फ्रिक्वेन्सी रडार मीटर. हा मीटरही त्या ठिकाणी ठेवला. तोपर्यंत अंधश्रद्धावाली मंडळी, डॉक्टर, 2-3 इंग्लिश माणसे घोषणा देतच मंदिरापर्यंत पोहोचली. सर्व जमावाला दाराजवळच मामाने थांबवले आणि सांगितले, समाधीबद्दल आम्ही जे सांगतो तो प्रयोग करा आणि मग तुमचे काम करा. तोपर्यंत शुक्ल साहेबांनी समाधी झाकण्यासाठी 3 वेष्टणे आणली होती. एक जस्ताचे, एक पितळेचे आणि एक लोखंडाचे. शुक्ल साहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले, या ठिकाणी 3 मीटर्सही ठेवले आहेत. समाधीवर एक झाकण ठेवून मीटरवर काय दिसते ते पाहावयाचे आहे. तुम्ही पाहता त्यावेळी आम्ही येथे थांबणार नाही, आम्ही बाहेर थांबू. त्यांच्यातील 10-12 प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना गाभाऱ्यात घेतले आणि त्यांना माहिती देऊन मामा व शुक्ल साहेब गाभाऱ्याबाहेर निघून आले. आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रयोग करून पाहिला. लोखंडी, पितळी, जस्ताचे आवरण काढल्यावर एकच ठराविक रीडिंग मीटर दाखवायचे. आत कोणी नसल्याने काटा हलण्याचा प्रश्नच नाही. त्या लोकांपैकी कोणी मीटरला हात लावत नव्हते. मग काटा रीडिंग का दाखवित आहे? रीडिंग दाखविणारे चैतन्य स्फुरणस्पंदने कोठून येत आहेत असा गहन प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना पडला. यामध्ये कसलाच जादूटोणा, हात चलाकी नव्हती हे त्यांच्या लक्षात आले. शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखविल्यावर त्यांच्या लक्षात आले, संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय. हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चितपणे चैतन्य आहे, ऊर्जा आहे, स्पंदने आहेत. म्हणूनच त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. चैतन्य दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व आहे. क्ष किरण दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. तसेच संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहेच, त्यांचे अस्तित्व मनुष्यच काय, विज्ञानसुद्धा नाकारू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाने सर्व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर झाल्यानंतर ही सगळी मंडळी दर 6 महिन्याला समाधीच्या दर्शनाला येऊ लागली. 3 परदेशी नागरिकांपैकी एकाने स्वतःला आळंदीला वाहून घेतले. पुन्हा कधीच कुणी माऊलींवर आक्षेप घेण्याचे धाडस केले नाही. वारकरी संप्रदायाचे हरिभक्तपरायण मामासाहेब दांडेकरांनी आलेल्या सर्व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सदस्यांना पुन्हा एकदा संजीवन समाधी म्हणजे काय हे समजावून सांगताना म्हणाले, एखादा साधू किंवा संत संजीवन समाधी घेतो तेव्हा योगशास्त्राप्रमाणे तो पंचमहाभूतात्मक होतो.
शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा तो संजीवन समाधीमध्ये उतरतो तेव्हा तो सजग असतो. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते, निर्देही होते. याचा अर्थ त्याच्या शरीरातील पृथ्वी, आप, तेज, वायू हे जे भाग असतात ते बाहेरच्या ब्रह्मांडातील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यात एकरूप होऊन जातात. त्यामुळे समाधीच्या जागी काहीही शिल्लक राहत नाही. तर मंडळी, ही होती ज्ञानेश्वरांच्या समाधीबद्दलची छोटीशी माहिती. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.